महागाव पंचक्रोशीत पुन्हा जमिनीला हादरे, ग्रामस्थ दहशतीत। पाली ता 13.13 रमेश जाधव सुधागड तालुक्यातील महागाव परिसर पुन्हा एकदा हादरला असून रविवारी उशिरा रात्रीपासून पहाटेपर्यंत विविध वेळांना मोठमोठ्या आवाजासह जमिनीला कंप जाणवला। महागाव, बोप्याचीवाडी, देऊळवाडी, चंदरगाव व कोंडप या गावांमध्ये सलग बसलेल्या या धक्क्यांमुळे ग्रामस्थ घाबरून गेले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार रात्री 10 वाजता, मध्यरात्री 12, पहाटे 3 वाजता, 3:30 वाजता तसेच सकाळी 5:30 वाजता हे हादरे बसले। गावकऱ्यांना घरातून बाहेर पडावे लागले असून परिसरात भीतीचे वातावरण आहे। याआधीही महागाव पंचक्रोशीत असेच हादरे जाणवले होते। त्यावेळी तज्ज्ञांनी हे धक्के भूगर्भातील हालचालीमुळे झाल्याची शक्यता व्यक्त केली होती। वारंवार अशा घटना घडत असल्याने ग्रामस्थ सातत्याने दहशतीत जगत असून प्रशासनाकडे योग्य तपासणी व मार्गदर्शन करण्याची मागणी होत आहे। महागाव पंचक्रोशीतील युवा नेते भास्कर पार्टे यांनी सांगितले की याआधीही आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय व संबंधित खात्यांना पत्रव्यवहार करून हा प्रश्न मांडला होता। त्यावेळेला हे भूगर्भातील धक्के असल्याचे सांगण्यात आले होते। मात्र आता पुन्हा एकदा धक्के बसल्याने आम्हाला पुन्हा प्रशासनाकडे धाव घ्यावी लागेल असे ते म्हणाले। दरम्यान सुधागड तहसील कार्यालयाकडून तलाठी व सर्कल यांना तातडीने महागाव पंचक्रोशीत पाहणीसाठी रवाना करण्यात आले असल्याचे समजते। या घटनेमुळे प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। बंधू, आपल्याला काय जाणवलं रात्री? कधीपासून जाणवलं तेवढं जरा सांगाल का? आज सकाळी 4 वाजेपर्यंत 4 वाजता उठलो तेव्हा 4 वाजता एक हादरा भेटला आम्हाला जमिनीमधनं। ओके। आणि एक 5:30च्या दरम्यान 5-5:30च्या दरम्यान एक आमच्या इथे एक हादरा थोडा बहुत जाणवला नॉर्मली, तो मोठा जाणवला आणि 4 वाजता नॉर्मली जाणवला। ओके, धन्यवाद दादा। दादा, रात्री आपल्याला काय जाणवलं? आपल्या गावामध्ये काय प्रकार घडला? रात्री 10च्या सुमारास, त्याच्यानंतर 12च्या, पहाटे 4, पहाटे परत 5 वाजता, 6 वाजता चालू होतं। म्हणजे असे हादरे बसत होते आणि आवाज येत होता? आवाज चालू। ओके, धन्यवाद दादा। जवळजवळ ते 7-8 दिवस चालूच आहे। धन्यवाद दादा। ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा।